नमस्कार. पीस रेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत. आज बघा माझ्या भेटीला आज आलेली आहे रेकीमधलीच खूप असं आपण म्हणू शकतो की जिचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि या रेकी शक्तीवर जिचं खूप प्रेम आहे अशी रुपाली पाठक, जी सांगवीला राहते. यूट्यूबच्या माध्यमामधनं ती कनेक्ट झाली आणि ती आज मला भेटायला आली की ताई मी तुम्हाला भेटायला येऊ का. आणि म्हटलं ये. मलाही खूप छान वाटतं की असं यूट्यूबच्या माध्यमातून फक्त आम्ही भेटत असतो आणि जेव्हा प्रत्यक्ष आम्ही भेटतो तेव्हा खूप छान वाटतं. तर रुपाली, तुला कसं वाटतंय मला भेटून? खूप छान एनर्जी, खूप छान जाणवते. आणि तू काही सांगू शकशील का की तुझी आणि माझी भेट होण्यामागे तुला अगोदर मी का म्हणजे तुला काय वाटलं, तू जे मला आत्ता बोलली किंवा आपल्या रेकीच्या दीक्षेमध्ये पण तू एक एक सांगत होती, तर मला ते अप्रूप वाटत होतं की अरे असं कसं होऊ शकतं. तर ते थोडंसं थोडक्यात तू माहिती देशील मी का? तुम्हाला नंतर पाहिलं. सर्वात अगोदर तुम्ही मला माझ्या डोळ्यामध्ये चेहरा दिसत होता. जसं मी रोज मंदिरात जाते महादेवाच्या, तिथे जेव्हा मी जल वाहते आणि नंतर शिवलिंगाला जेव्हा मस्तक टेकवते तेव्हा नुसते डोळे दिसायचे काही दिवस. नंतर नंतर तुमचा चेहरा दिसू लागला आणि एक दिवस 12/12ची रेकी होती तुमची. मला वाटतं डिसेंबर डिसेंबर महिन्यामध्ये 12ला तुम्ही ते 12/12 मॅनिफेस्टेशन. त्या दिवशी तुम्ही यूट्यूबवर सगळ्यांना सांगितलं जॉईन व्हा, ज्यांना गरज आहे म्हणजे व्हायचं. तर मी तुम्हाला जॉईन झाले आणि तेव्हा मी जेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष तेव्हा पाहिलं, आधी नव्हतं पाहिलं. मी लँडना पाहिले कुठं पण मला क्लिकच होत नव्हतं. तर तुमच्या हिरव्या साडीतला एक व्हिडिओ आहे महालक्ष्मीचा, महालक्ष्मीच्या ह्याच्यावर केले तुम्ही, तो मी पाहिला, 2दा पाहिला, 3दा पाहिला. मग मला क्लिक झालं, ह्याच माझ्या स्वप्नात येत होत्या. स्वप्नात म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष डोळ्यासमोर दिसत आणि ते पण मंदिरात गेल्यावर महादेवाच्या. आणि मी जेव्हा तुमच्याशी कनेक्ट झाले, तुम्हाला यूट्यूबच्या खाली टाकलं की मला जॉईन व्हायचं तुम्हाला, तर तुम्ही माझ्या 2-3 वेळा हे झालं, तुम्हाला रिक्वेस्ट पाठवल्या, तेव्हा तुम्ही एकदा रिक्वेस्ट. ॲक्च्युली काय होतं ना, यूट्यूबच्या माध्यमातून खूप जणांना जॉईन व्हायचं असतं, पण ते काय करतात, नुसतं जॉईन होतात, ग्रुपमध्ये येतात, पण त्यांच्याकडनं पुढे काही होतच नाही. रेकी ध्यान पण होत नाही, काही साधना होत नाही. म्हणून मी काय करते, सहसा माझी सवय की एकदा 2दा-3दा मी विचारू देते की बाबा मला जॉईन करा, आणि त्यांचं मी बघते थोडक्यात की त्यांना खरंच रेकीबद्दल काय वाटतं. तर मला 2-3 पाहिलं. नंतर एक दिवशी टाकलं, लिंक दिली ब्रह्ममुहूर्त. मग मी तुमच्या त्या ब्रह्ममुहूर्ताला लिंकला 15 डिसेंबरपासून जॉईन झाले आणि 12 डिसेंबरला जे मॅनिफेक्चर तुम्ही सांगितलं होतं 12 दिवस सलग सकारात्मक बोलायचं वाक्य करून, मी तेव्हा तुम्हाला पाहिलं नाही, तुमची दीक्षा घेतली नाही, काही तुम्हाला तेव्हाच माझे गुरु करतात. आणि मग प्रत्यक्ष तुम्ही मला फर्स्ट एवर, सेकंड एवर दीक्षा दिली. त्यानंतर खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्याला सुरुवात झाली आणि मी आज स्वतःमध्ये इतके बदल जाणवते की जी व्यक्ती मला गुरु आहे ना, ती आधीच मला गुरु म्हणून भेटली. ते फक्त देहाने आपण नंतर भेटलो ताई. मनाने यांनी सूक्ष्म देहाने आधीच मी तुम्हाला पाहिलं होतं, आता त्याला सूक्ष्मच म्हणतात ना. आणि आज प्रत्यक्ष आपण भेटतोय. आणि आज किती बरोबर 15 मेला 5 महिने होईल, एकही गोळी औषध मी घेतलेलं नाही. तुला म्हणजे कशी औषधं होती रुपाली, काय घ्यायची? मला आहे ना सवय ती सारख्या पेन किलर घ्यायच्या. माझ्या गुडघ्याचा खूप त्रास आहे मला उजवा, तो गुडघा पूर्ण बंद झाला. आज मी 3-3, 4-4 तास मांडी घालून बसते. खाली बसल्या 5-10 मिनटं तरी माझा गुडघा अवघडायचा. मी असं खुर्चीवर बसते 5 मिनटं 10 मिनटं, उठताना मला हा पाय लवकर सरळ होत नव्हता, त्रास व्हायचा, तोही बंद झाला. आणि माझ्या पुरतं मर्यादित नाही, मी माझ्या मुलांनाही रेकी देते, आमच्या सासूबाईंनाही देते. आम्हाला सर्वांना फरक लागतो तुमच्या ज्या शिकवले त्याप्रमाणे. आणि प्रत्येक चक्राचे जे जे असतो ना, आपण म्हणतो स्वादिष्टान चक्र, मूलाधार चक्र सक्षम होत आहे, त्याप्रमाणे देते. आणि मला जर काही वाटलं तर तुमचे जुने व्हिडिओ काढते मी, ते व्हिडिओ पूर्ण ऐकून त्याचं पूर्ण डिटेल लिहून घेतलंय मी. त्यानुसार घरात एकटी आरशापुढं बसून स्वतःला असं करते की ताई आहे, ताई पुढं मी बसले आणि मी आता रेकीचं मेडिटेशन घेते, आणि तसं मी स्वतः करते. बघा रुपाली, केवढी तिच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आहे की आपण म्हणतो ना की फक्त गुरूंकडनंच आपल्याला शिकायला मिळतं. तर मला असं वाटतं रुपाली एक अशी आहे की ती भविष्यातली ग्रँड मास्टर रेकीची मला दिसते आणि जिचं भरभरून माझ्यावर प्रेम आहे. प्रत्येक ती माझ्या व्हिडिओमध्ये खाली कमेंट टाकते आणि असं ते मला माझ्यासाठी नसून ती असं तिच्या मनापासून तिच्या त्या कमेंट्स असतात. आणि खूप म्हणजे तिला ह्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद भरभरून मिळत आहे. तिच्याकडे बघून मला खूप ऊर्जा मला स्वतःला जाणवली आणि असं वाटतं की काहीतरी हे जन्मोजन्मीचं नातं असतं आणि त्यामुळेच असे भेटत असतात लोक. तर अशी त्यातली एक अगदी भविष्यातली मी रेकी ग्रँड मास्टर म्हणू शकते.
रुपाली पाठक, आणि जी मला यूट्यूबच्या माध्यमातून भेटली आणि आज प्रत्यक्ष मला भेटायला आली. तर मलाही खूप आनंद झाला आज रुपालीला भेटून. आणि तिचे मेन औषधं बंद झाले, तर हे मला खूप छान वाटतं की वैश्विक शक्ती. हातापायच्या मुंग्या बंद झाल्या, पूर्ण हातपाय माझे थरथर कापायचे सगळे हे पूर्ण. रुपालीचं कौतुक म्हणजे जवळपास तिचं 3 मजली घर आहे आणि त्या 3 मजली घरामध्ये तिचं सगळं काम घरात असतं. म्हणजे हे मला आज तिच्याकडनं कळालं. आणि शिवाय स्वयंपाक करणं, जो ती खूप आवडीने तो पण करते स्वयंपाक, आणि घरातल्यांच्या सगळ्यांच्या मर्जी सांभाळून ते करत असते. तर तिच्यासोबत तिची साथ असते. तिच्या सासूबाई इथे आलेल्या आहेत. म्हटलं अगं त्यांना पण घेऊन ये सासूबाईंना. तर ती त्यांना पण आज घेऊन आली. सांगवीहून आज मला ती इथे भेटायला आली. तर मला तिचं खरंच कौतुक वाटलं की आज येणं म्हणजे एवढ्या लांब येणं. आणि ती म्हणते नाही ताई, मला काही झालं तरी भेटायचंच आहे. म्हणजे काही लोक असतात की जवळ असून पण भेटल्या जात नाही, पण ही आज एवढ्या लांबनं मला इथे भेटायला आली. तर तुझेच खूप आभार रुपाली की तू एवढं तुझं म्हणजे दिवसभरातला सगळा वेळ काढून तू इथे आलीस. तर मला असं वाटतं ही वैश्विक शक्ती. आणि अजून बरेच काय काय कोर्स करते रुपाली, आणि मलाही छान तिने माहिती आज काय काय सांगितली. आणि ती म्हटली की मला एकही माझा व्हिडिओ नाही की तिने सोडला नाही. म्हणजे प्रत्येक व्हिडिओ ती बघती. म्हणजे असं ती फक्त माझ्या सांगण्यापुरतं नाही, तर त्यातले व्हिडिओमधले बारकावे ती मला सांगत होती. त्यातनं मला कळालं की बापरे, ही किती माझ्या सगळ्या व्हिडिओ बघून, आणि प्रत्येक व्हिडिओ खाली काही ना काही तिची कमेंट असते. तर असं वैश्विक शक्तीने आपण वेगवेगळ्या लोकांशी बांधल्या जातो. आणि हे पूर्वी माझ्यात काहीच नव्हतं, पण जेव्हा मी ताईंशी कनेक्ट झाले, वैश्विक शक्तीद्वारेच कनेक्ट झाले. कारण तिथून आज्ञा आल्याशिवाय तर आपल्यात काही होत नाही. तिथून आज्ञा आल्यामुळेच आपण भेटलो. आणि आज मी प्रत्यक्ष पहिल्यांदा तुम्हाला पाहते. आणि एवढे 5 महिने झाले आपण यूट्यूब मारतो किंवा ऑनलाईनच भेटतो, पण त्यातून मला भरपूर एनर्जी आणि ऊर्जा मिळते. आणि हे सगळं त्यामार्फतच होते. आणि मला एकटीला नाही, माझ्या पूर्ण फॅमिलीला मिळते ताई. तुम्ही सांगितलेले जे प्रकारे नाही, म्हणजे स्वतःचा कधी कोणाचा रागराग करायचा नाही, भविष्याची चिंता करायची नाही, आपलं काम प्रामाणिकपणे करायचं. आणि आपल्या जीवनात ज्या ज्या व्यक्ती वस्तू भेटल्यात त्यांचे नेहमी धन्यवाद मानायचे, आभार मानायचे. आणि आपल्या स्वतःवर तर प्रत्येकजण प्रेम करतो, पण फॅमिलीवर पण करायचं. ही तत्त्व तुम्ही शिकवलीत. आणि त्या तत्वांना रोज उठताना आणि झोपताना मी म्हणते. जसं आपण सकाळी उठल्यावर कराग्रे वसते लक्ष्मी म्हणतो, भूमिवंदन करतो, त्याच्यानंतर ही 5 तत्व मी बोलते. तर तुम्हाला खूप फरक छान लागला. आणि ब्रह्ममुहूर्त न चुकवणारी अशी रुपाली. ब्रह्ममुहूर्तही करते ती, आणि रात्रीचं 9चं सेशन असतं आपलं, तेही ती करते. आणि शिवाय रुपालीबद्दल मला अजून एक सांगायचं म्हणजे संत तुकाराम महाराज यांची ती वंशज आहे. तर मला असं वाटतं तुकाराम महाराजांचे आशीर्वाद तिच्याद्वारे आपल्या ग्रुपला मिळत आहेत. तर तिचे मामाच आहेत जे तिथे काम करतात तुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये, देहूच्या ठिकाणी. विश्वास. तर खूप छान बघा, तसे आशीर्वाद आपल्या ह्या पीस रेकी फॅमिलीच्या ग्रुपमध्ये आहेत. तर खूप खूप आभार तुझे रुपाली. आणि तुझ्याद्वारे संत तुकाराम महाराजांचे आशीर्वाद आपल्या सगळ्या ग्रुपला मिळत आहेत. तर नक्कीच तिच्यासोबत मी नक्कीच जाणार आहे दर्शनाला. आणि माझी इच्छा पण मी तिला सांगितली की रुपाली मला यायचं आहे, की मला खूप असं जवळनं दर्शन घ्यायची इच्छा आहे. तर ती म्हणे ताई तुम्ही कधी पण या, आपण नक्की जाऊ. तर बघू लवकरच योग येईल रुपाली आणि आपण जाऊया. महाराजांची कृपा म्हणायची. जेव्हा मंदिरात जाऊ, गाथा मंदिरात जाऊ, तिथे भंडारा डोंगर आहे, त्याची शेजारी अजून एक सगळं पाण्यासारखं, पूर्ण दिवस म्हटलं तरी जाईल. इतकं सुंदर आहे तिथले फॅब्रिकेशन. आपण ते धान वगैरे करतो ना, ते पण करायला खूप छान आहे. रेखीची साधना करण्यासाठी करायला भंडारा डोंगर आहे. आता मला त्याचे वेध लागलेले आहेत रुपाली. म्हणजे मला असं वाटतं खूप सुद्धा तुम्ही बघा ताई, काय असतं ते भंडारा डोंगर? भंडारा डोंगरावरती ते तिथे जायचे तुकाराम महाराज. ते आवली जाताना तिला काटा मोडला होता डोंगरावर. बरोबर. मग ती नाही का ते विठ्ठल एका याचं धनगराचं रूप घेऊन आले, तिच्या पायातला काटा. ती म्हणते काय रे तुझं नाव? तोडलं विठ्ठल. तिने एक काळ्या हो बाजूला. पण तिचं विठ्ठलावर एवढं प्रेम होतं, त्याचा तिरस्कार करायची, पण त्याच्या तोंडात इतकं नाव असायचं की तिलाही कळत नव्हतं की आपण किती नामस्मरण केलंय. ही खरी भक्ती आहे. आणि त्याद्वारे म्हणजे ते जरी ती नावं ठेवायची तरी त्याच्यात तिचं प्रेम होतं. काय नाव ठेवायची की तिला वाटायचं माझा नवरा माझ्यापेक्षा जास्त त्यांचं हे करतो. साहजिक कुठल्याही बाईला असं वाटतं. तो भंडारा डोंगर खूप सुंदर आहे ताई. त्याच्या शेजारी अजून एक डोंगर आहे,
अरे त्याचं खूप छान आहे त्यांचे. जिथे तुकाराम महाराज स्वतः जायचे, बरं, स्वतः बरं, बरं. तिथे बसून स्वतःचे अभंग खूप म्हणजे तिथे जिथे गाथा बुडवल्या ना इंद्राने, तो पण भाग आहे अजून तिथं. आणि जिथं गाथा वर आल्या ना तशा तसा न भिजता तो पण तिथे गाथा मंदिर सगळं पाण्यासारखं. आपण हे फक्त त्या पुस्तकात वाचतो, पण ती सांगते तर मला असं वाटतं ते प्रत्यक्ष ते समोर आहे. आणि हे सगळं वारकरी संप्रदायाने तिथल्या लोकांनी अजून जतन केलं, इतकं छान जतन केलं. तुम्ही तिथे गेल्या पण नाही, माझा आजपर्यंत योग नाही आला. मी आळंदीला गेली पण देहूला अजून जाणं नाही झालं. तर असं वाटतं की लवकरच ते होईल पण आपलं. खूप सुंदर आहे. देहूची लोक खूप सुंदर आहे. आलेल्या प्रत्येक वारकऱ्याचं मनापासून स्वागत करतात. तिथे बघा वैश्विक शक्तीचे आशीर्वाद कसे काम छान. करतात. माझ्या ध्यानीमनी नव्हतं की मी कधी अशी रुपालीला भेटेल आणि लवकरच तो योग माझा जुळून सतत येईल. असे मोठमोठे कार्यक्रम चालू असतात. भजन, कीर्तन, प्रवचन, पारायण असतात. सप्ताह बसलेले असतात आणि सप्ताहाला तर खूप मोठमोठे लोक येतात तिथे सप्ताह. मला असं वाटतं देहू आळंदी म्हणजे काय साक्षात आपण म्हणतो की काय म्हणतात देवाची पंढरी सारखं तिथं सगळं आहे. जसं आता पालखी येते पुढच्या महिन्यामध्ये जूनमध्ये, त्यांची पण तर ते वेध लागतात आपल्याला. वेध लागतात. ज्ञानेश्वर माऊलींचे, संत तुकाराम पालखी महाराजांचे. पुढच्या महिन्यात जूनला निघते. त्याच्या आधीच जे पालखीला जाणारे वारकरी आहे ते अगोदरच देहूमध्ये दाखल होतात. जवळजवळ 15 ते 20 दिवस अगोदरच देहूमध्ये एवढा गजबटत असतो. कोकणातून लोक येतात, खूप लांबून लांबून. कारण माझा मामाचा वाडा आहे ना कोकणात, आता तिथे छान बिल्डिंग मध्ये, पण तिथे लोक उतरतात. माझ्या आजोबा पंजोबांपासून कोकणातनं फॅमिली येऊन तिथे वाडे उतरून त्यांना त्यात राहायला वगैरे दिलं जातं. पालखीच्या लोकांची तिथं वर्दळ असते, त्यांना तिथं झोपायला राहायला मामा जागा देतो. अजूनही ती परंपरा पालखी असली की मलाही खूप ओढ असते. मी जवळपास 2-3 वर्षापासून मी जाते. पालखीला येणाऱ्या वारकऱ्याला मदत करतात, प्रत्येक व्यक्तीला मदत करतात. मला असं वाटतं की पांडुरंगांचे काहीतरी आशीर्वाद आहे आणि ही आपल्या ग्रुपमध्ये आली रुपाली. तर ह्या वेळेस मला असं वाटतं अजून काहीतरी वेगळा योग येणार आहे पालखीच्या वेळेस. तर नक्की रुपाली, त्याच्या अगोदर मी दर्शनाला येण्याचा प्रयत्न करते. आपण जाऊया आणि होईल नक्कीच छान. तुझ्यामुळे माझं दर्शन पण होईल छान. गाथा मंदिर, तुकाराम महाराज मंदिर, तुकाराम महाराजांचा इनामदार वाडा, भंडारा डोंगर, त्या शेजारी अजून संत भानुदास काय डोंगर आहे. सगळं आपण पाहूया जाऊन तिथे. पूर्ण दिवस घालूया. नक्की. तुझे खूप आभार रुपाली. तुकाराम महाराज जे गेले ना, नांदुरीचा वृक्ष खूप मोठा वृक्ष आहे. जिथे तुकाराम महाराजांना नेला साक्षामध्ये, साक्षात पांडुरंग आले होते घ्यायला त्यांना. तिथनं ते पण आहे. म्हणजे ते पुष्पक विमानातनं तुकाराम महाराज गेले होते. पुष्पक विमान नाही म्हणतात ना, गरुड पक्षी आले होते. गरुड पक्षी आले होते, त्यालाच पुष्पक विमान म्हणतात. त्याच्यावरनं ते गेले बसून. बरोबर आहे. तिथं अजून आहे. तिथे छान मंदिर आहे त्यांचं, शिळा मंदिर म्हणतात त्याला. तिथं आहे. मावशी, एवढं आता इनी सांगितलं, तुमचं झालं का दर्शन देहूमध्ये? जाऊन आले. हा, मी तेच म्हंटल. तिच्याबरोबरच जाऊन आले. मावशींचं वय वर्ष 70 आहे, पण इतकी एनर्जेटिक आहे त्या की आता त्या आल्या म्हणजे मी म्हंटल बापरे, एवढ्या लांबनं त्या आल्या. आणि मी तिला म्हंटल ये घेऊन ये सासूबाईंना तुझ्या. आणि छान, मलाही खूप छान वाटलं. अशी मोठी लोक जी येतात तर एक छान आशीर्वाद मला असं जाणवतो त्यांच्या ह्याच्यातनं. आपण जरी रेकी शिकवत असलं तरी ह्या मोठ्या लोकांना भेटल्यावर एक वेगळ्या प्रकारची रेकी मिळत असते. तर मलाही खूप छान वाटलं मावशी तुम्हाला भेटून. आणि नक्कीच योग येईल आपला परत. मी तुम्हाला म्हटलंय की जसं असं पूर्ण दिवस काढून माझ्याकडे तुम्ही या रुपाली आणि तुम्ही. आणि इतकी छान ही सासू सुनांची जोडी आहे की ती म्हणते माझ्या आईच्या ठिकाणी ह्याच आहेत म्हणे. आणि खूप छान, मी सगळीकडे त्यांना घेऊन जाते. ते मला एक तिचं कौतुक वाटलं रुपालीचं. ती म्हणे मला ह्या सासू कधी वाटतच नाही, आईसारखीच म्हणे. आणि आम्ही रोज भाजीला फिरायलाही दोघे जातो. रोज भाजीला फिरायला. तुकाराम महाराजांची कृपा आहे तुमच्यावर म्हणायचं. आजकाल आपण ऐकतो की सासू सुनांचं पटत नाही ते, पण मला असं वाटतं की या अगदी छान अशा मुरलेल्या लोणच्या प्रमाणे ह्या सासू सुना आहेत आणि खूप छान जोडी. आणि ती म्हणे मी सगळीकडे त्यांना घेऊन जाते. तर नक्की मावशी पुढच्या वेळेस या, वेळ काढून या माझ्याकडे. तुमचे खूप आभार रुपाली, तुझे खूप आभार. लवकरच छान तू रेकी मास्टर हो. नक्की नक्की रुपाली, रेकी मास्टर हो. पुढे भविष्यात रेकी ग्रँड मास्टर तुझी होऊ दे. तुकाराम महाराजांना मी मनापासून प्रार्थना करते. आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम. या शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळू दे आणि सगळ्यांचं कल्याण होऊ दे.